आम्ही लॉयन्स क्लबमध्ये काम करताना एक एक आयडिया काढली होती की PWD म्हणजे पटवर्धन मित्र होते ते काहीतरी फायनान्सर शोधत होते. म्हणजे काही मराठी फिल्म तयार करायची आहे तर काही लोक बघा फायनान्सर किंवा इन्व्हेस्टर शोधतात. आता यात पंचायतीची होती की जेव्हा काळा पैसा खूप होता तेव्हा ते इन्व्हेस्टर प्रोड्युसर मिळायचे पण आता एवढं सोपे नाही ते म्हणजे मराठी म्हणजे कुठलंही एक कलाकृती तयार करायला आपला पैसाच आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे म्हणजे लावायला पाहिजे. तर तेव्हा अशी आयडिया आली होती की जसं तेव्हा आयफोन आले होते. आयफोनवर सुद्धा फिल्म शूट करता येते. काही शॉर्ट फिल्मवाल्यांनी आयफोनवर फिल्म शूट करून अवॉर्ड मिळवलेले आहे. म्हणजे जर करायचंच असेल तर आपला पैसा आपण इन्व्हेस्ट करू म्हणजे PWD प्रोड्युसर. आम्ही काय केलं की फेमस जे शॉर्ट फॉर्म्स आहेत PWD BMW असे असे वापरून त्याचं लाँग फॉर्म तयार केला. उदाहरणार्थ PWD हे फेमस शब्द आहे. तो PWD वेगळं MLA PWD BMW असे शब्द शॉर्ट फॉर्म काढले आणि त्याच्यावर आधारित मग आम्ही ते लाँग फॉर्म तयार केले आमचे. म्हणजे PWD म्हणजे प्रोड्युसर रायटर आणि डायरेक्टर एक वन मॅन पाहिजे. आपलाच पैसा लावायचा आपणच लिहायचं आणि आपणच डायरेक्ट करायचं. नाटकाच्या वेळेस आम्ही तो अनुभव घेतला की जो मनुष्य लेखक असतो मग तो दिग्दर्शकाचा स्क्रिप्ट जाते त्यांच्यात वादविवाद होतात. तर जो लिहितो त्यांनीच जर डायरेक्ट केलं किशोर कुमारचे बघा काही मूवी असे असते की तो स्वतःच सगळं वन मॅन काय म्युझिक आहे त्याचं असायचं बरेचदा. तर ही जी PWD आयडिया आमच्या लॉयन्स क्लबमध्ये आयडिया आली होती की प्रोड्युसर रायटर डायरेक्टर एकच प्लॅन काय छोटी शॉर्ट फिल्म तयार करायची. होऊ शकतो आपण PWD तर ती PWD तसं म्युझिकमध्ये आम्ही VMW म्हणजे व्हॉईस म्युझिक म्हणजे चाल त्या गाण्याला दिलेली आणि वर्ड्स W आपलं एकटंच पाहिजे. अगदी शास्त्रीय संगीतापासनं अगदी शास्त्रीय संगीताचे चिजा असतात ते पण शब्द आपलेच पाहिजे. रात रात भर नींद नाय हर पल तेरी याद सदाय रात रात भर नींद हे मालकौशी चीज आहे. आम्ही स्वतःच लिहिलेली VMW म्हणजे व्हॉईस आपला चाल आपलीच आणि शब्दसुद्धा आपले VMW. अगदी शास्त्रीय संगीतापासून रॅप बनतं. त्याने की जे सोचूंगा तो राजा बन जाऊंगा मांगते रहूंगा तो भिकारी बन जाऊंगा. हे हे आपलं स्वतःचं तुम्ही जोपर्यंत शब्द लिहित नाही त्याला VMW म्हणतो म्युझिकच्या बाबतीत. म्हणजे फिल्मच्या बाबतीत PWD म्युझिकच्या बाबतीत VMW. नंतर आम्ही आम्ही सांस्कृतिक हे होती की साहित्य संगीत कलेत जर रस नसेल तर तो माणूसच नाही म्हणजे मनुष्य प्राणी नाही तो किंवा तो प्राणी आहे. त्याच्यावर आम्ही MLA त्या शब्द काढला होता म्युझिक लिटरेचर आर्ट. हे 3 गोष्टी पाहिजे. असे शॉर्ट फॉर्म जे पॉप्युलर आहेत त्याच्यावर आम्ही आमचे शब्द घालून त्याचे लाँग फॉर्म तयार केले. तर म्युझिक लिटरेचर आर्ट VMW PWD ही प्रयोग आम्ही इथे लॅबॉरेटरीमध्ये करत असतो. ही लॅब छोटी जरी असली तरी इथे जवळजवळ 10-11 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होऊ शकतात. छोटंसं स्टेज पण आहे बार्बेक्यू आहे त्याच्यानंतर इझल म्हणजे स्टुडिओ आहे. लायब्ररी तर आहेच आहे. लायब्ररीमध्ये पण छोटे छोटे त्याचे म्हणजे हे आहेत विभाग आहेत. म्हणजे समजा परफ्यूमशी संबंधित काही वस्तू असेल तर परफ्युमरी म्हणतो आम्ही. मग अगदी स्मोकिंगशी संबंधित काही गोष्टी आहेत म्हणजे आम्ही सिगरेट पित नाहीत म्हणजे पिण्यासाठी नाही ते कलेक्शन आहे. दॅट इज स्मोकरी कॅन्डलशी संबंधित म्हणजे कॅन्डलरी अशा तऱ्हेचं हे सेंटर आहे जिथे क्रिएटिव्हिटी आणि आता सध्या आम्ही म्हणजे MLAसाठी काम करू म्युझिक लिटरेचर आर्टशी संबंधितच क्रिएटिव्ह आयडियाज त्याला त्याच्यावर चर्चा किंवा त्या करण्याचा प्रयत्न. आम्ही एक वाद्य पण तयार केलं आत्ताच. काहोन पॉप्युलर आहे. चौकोनी असतं ते क्युबिक असतं त्याच्यावर बसून आपण तिथं ते पॉप्युलर आहे सध्या. आम्ही व्हर्टिकल काहून तयार केला. अशा तऱ्हेचे एक्सपेरिमेंट्स अपेक्षित आहे म्युझिकमध्ये लिटरेचरमध्ये आर्ट्समध्ये. लिटरेचरमध्ये आम्ही एक चांगलं केलं की लिहिणाऱ्याला लेखक म्हणायचं. कॅनव्हासवर रंग आपण हे केलं की त्याला आम्ही आर्टिस्ट म्हणतो. ते प्रयोग आम्ही इथे करतो. सो लेट अस होप की आपण क्रिएटिव्हिटीला व्हावे. क्रिएटिव्ह नसेल त्याची मजा येत नाही. मग मला ते करावं किंवा वर्षानुवर्ष मुकेशची गाणी म्हणणारे किंवा त्यांच्याबद्दल आदर आहे मला पण त्याच्यात फारसा काही विकास होत नाही आहे. ते मनोरंजन होतं मग त्या लोकांना बिचाऱ्यांना फ्री लोकांना पासेस वाटून लोकांना गोळा करावं लागतं. ऑन द कॉन्ट्ररी त्याच माहोलमध्ये 5,000-5,000 रुपयाचे तिकीटं काढणारे लोक आहेत. ते कार्यक्रम पण आहेत आणि इथे फ्री पण येत नाहीत लोक. तर कुठेतरी क्रिएटिव्हिटी जर नसेल ना तर तुमचे हे कमी होत जाईल म्हणजे आकर्षण कमी होत जाईल. मग तो कवी असो म्युझिशियन असो किंवा एखादा आर्टिस्ट म्हणजे हुबेहूब ताजमहाल तयार करण्यात काही अर्थ नाही. आता ताजमहाल झालं की एकदा नवीन कुठलीतरी वास्तू आर्किटेक्ट आपल्याला करावं लागेल.
जमते की नाही महत्त्वाचं नाही, पण करण्याचा प्रयत्न करण्यातच मजा आहे. प्रयत्नात मजा आहे. म्हणजे म्हणतो ना, जर्नीमध्ये मजा असते, डेस्टिनेशनमध्येच मजा असं काही नाही. जर्नी इज इम्पॉर्टंट. प्रयोग महत्त्वाचे आहेत. थँक्यू व्हेरी मच.